IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. 14 ऑगस्टला कॅप राऊंड 1चा रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले झालेला आहे. काही जणांना कॉलेज अलॉटमेंट झाली असेल, काही जणांना झाली नसेल. तर याच्या पुढे आता काय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला CETची जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि ती वेबसाईट आहे fe2024.mahacet.org. ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला आपलं अलॉटमेंट स्टेटस चेक करायचं आहे. तर या अलॉटमेंट स्टेटसवरती चेक केल्यानंतर आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ विचारला जाईल. CETच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राऊंड 1 असं दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID ह्या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपली जे काही डेट ऑफ बर्थ आहे या ठिकाणी टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले डिटेल्स या ठिकाणी दिसतील. आपलं नाव, होम युनिव्हर्सिटी, कॅटेगरी हे सर्व दिसेल आणि खाली जे आहे ते प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स, म्हणजे आपल्याला जर कॉलेज अलॉट झालं नसेल तर अलॉटमेंट स्टेटसच्या समोर नॉट अलॉटेड इन कॅप राऊंड 1 असं दिसेल आपल्याला. ज्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही ते सर्व विद्यार्थी कॅप 2 साठी एलिजिबल झालेले आहेत. म्हणजे कॅप राऊंड 2 जो आहे तो 20 ऑगस्टला स्टार्ट होणार आहे आणि आपल्याला तोपर्यंत वाट बघायची आहे आणि 20 ऑगस्टला कॅप राऊंड 2 चालू झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपले जे काही ऑप्शन फॉर्म आहे तो भरायचा आहे. तर कॅप 1 मध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण जे काही मिस्टेक्स केलेले आहेत त्या मिस्टेक्स आपल्याला दूर करायच्या आहेत आणि आपला जो काही ऑप्शन फॉर्म आहे तो एडिट करायचा आहे किंवा नवीन पद्धतीने आपल्याला तो भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालं त्यांनी काय करायचं ते आपण बघणार आहोत. तर आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्सच्या इथं इन्स्टिट्यूट अलॉटेडच्या समोर जे काही इन्स्टिट्यूट, जे काही कॉलेज आपल्याला अलॉट झालेलं आहे ते कॉलेज दिसेल. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली आहे त्या विद्यार्थ्यांबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला जे आहे ते इन्स्टिट्यूट अलॉटेड, आपल्याला जे काही इन्स्टिट्यूट अलॉट झालेलं आहे त्या इन्स्टिट्यूटचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही ब्रांच, जो काही कोर्स आपल्याला अलॉट झालेला आहे त्या कोर्सचं किंवा त्या ब्रँचचं नाव आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्या ब्रँचचा जो काही चॉईस कोड आहे तो कोड देखील आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतरचे जे आहे ते सीट टाईप अलॉटेड, तर ह्या विद्यार्थ्याला TFWS मधून सीट मिळालेली असल्यामुळे ह्या ठिकाणी TFWS असं येते. काही विद्यार्थी SC कॅटेगरीचे असतील किंवा OBC कॅटेगरीचे असतील आणि त्यांच्या सीट टाईप अलॉटेड मध्ये जनरल ओपन असं लिहून आलेलं असेल, म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना ओपनच्या विद्यार्थ्यांपेक्षा देखील जास्त मार्क मिळालेले असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना ओपनची सीट मिळालेली आहे. त्यामुळं त्यांच्या टाईप ऑफ सीट टाईप ह्याच्या समोर जनरल ओपन असं लिहून आहे. परंतु यामध्ये काळजी करायची गरज नाही. आपली जे काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचे बेनिफिट आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे. जे काही आपली स्कॉलरशिप आहे किंवा फीस मध्ये जे काही कन्सेशन आहे आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला ती फीस भरायची आहे. त्यामुळे आपल्याला कुठली जरी सीट मिळालेली असेल तरी त्याची जास्त काळजी करायची नाही. पुढे आहे प्रेफरन्स नंबर अलॉटेड, तर ह्या विद्यार्थ्याला 21 प्रेफरन्स नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना कॉलेजला प्रेफरन्स दिलेले आहेत, तर त्या कॉलेजच्या प्रेफरन्स लिस्ट मधून 21 नंबरचं कॉलेज ह्या विद्यार्थ्याला लागलेलं आहे. जर पहिलं प्रेफरन्सचं कॉलेज जर लागलेलं असेल तर ते ऑटो फ्रीज होईल आणि आपल्याकडे मग बेटरमेंटचं ऑप्शन असणार नाही. पहिलं प्रेफरन्स व्यतिरिक्त इतर कुठलं जरी प्रेफरन्सचं कॉलेज आपल्याला मिळालं असेल तर आपल्याला 2 ऑप्शन अवेलेबल आहेत, फ्रीज करायचं का बेटरमेंट साठी जायचं. तर हे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचे. पुढे जे आहे ते आपल्याला 4 स्टेप्स कंप्लीट करायचे आहेत. पहिली जी स्टेप आहे सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस, म्हणजे आपण रजिस्ट्रेशन करत असताना ऍप्लिकेशन फॉर्म ज्यावेळेस भरला तर त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जे काही माहिती दिलेली आहे, जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सर्व आपल्याला स्वतः चेक करायचे आहेत. त्याला आपण सेल्फ व्हेरिफिकेशन असं म्हणतो. पुढची स्टेप आहे चूज सीट ऍक्सेप्टन्स ऑप्शन, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी 2 पर्याय आहेत. एक पहिला पर्याय जो आहे तो फ्रीज आहे आणि दुसरा पर्याय जो आहे तो बेटरमेंटचा आहे. बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज. तर ह्यापैकी एक पर्याय आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. स्टेप नंबर 3 आहे पे सीट ऍक्सेप्टन्स फी ₹1000, म्हणजे 1000 रुपये भरून आपल्याला जे काही सीट अलॉटमेंट झालेली आहे
ती ऍक्सेप्ट करायची आहे. तुम्ही जर हे 1000 रुपीज नाही भरले तर तुम्हाला ती सीट मिळणार नाही. त्यामुळे हे 1000 रुपीज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पे करून हे सीट ऍक्सेप्ट करायची आहे. स्टेप नंबर 4 आहे कन्फर्म सीट ऍक्सेप्टन्स लेटर. म्हणजे स्टेप 1, 2 आणि 3 मध्ये आपण जे काही केलेलं आहे त्याला परत एकदा कन्फर्म करायचं आहे किंवा ह्याची प्रिंट काढायची आहे. ते आहे स्टेप नंबर 4. तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता ह्या ज्या काही 4 स्टेप्स आहेत त्या सर्व इनकम्प्लीट आहेत. आपण जशा जशा ह्या स्टेप्स कंप्लीट करत जाऊ तसं तसं हे रेड कलर वरून ग्रीन कलर मध्ये कन्वर्ट होईल आणि ह्या ठिकाणी कंप्लीट असं आपल्याला दिसेल. तर सुरुवातीला आपण स्टेप 1 कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे स्टेप 1 समोर जे काही इनकम्प्लीट लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ही स्टेप जी आहे ते कंप्लीट करायची आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले जे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. आपलं नाव दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल, होम युनिव्हर्सिटी आपली कुठली आहे, कॅटेगरी कुठली आहे, हे सर्व डिटेल्स आपल्याला ह्या ठिकाणी दिसतील. SSC चे पर्सेंटेज काय आहेत, HSC चे पर्सेंटेज काय आहेत, MST CET चे आपले पर्सेंटेज किती आहेत, ऑल इंडिया मेरिट आपला किती आहे किंवा MST CET चा स्टेट मेरिट आपला किती आहे, हे सर्व आपल्याला दिसेल. त्यानंतर खाली जे आहे ते प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स दिसतील. म्हणजे आपल्याला कॅप राऊंड 1 मध्ये जे काही अलॉटमेंट झालेलं आहे, इन्स्टिट्यूटचं नाव दिसेल, आपल्याला जी काही ब्रँच मिळाली आहे ती ब्रँच आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल. हे सर्व इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर खाली जे प्रोसीड टू सीट ऍक्सेप्टन्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपले डिटेल्स परत आपल्याला दिसतील. यामध्ये आपण बघू शकता जेंडर मेल, कॅन्डिडेचर टाईप दिलेला आहे महाराष्ट्र टाईप A, कॅटेगरी ओपन. तर हे जे काही पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला चेक करायचे. हे जे सर्व पॅरामीटर्स आहेत ते बरोबर असतील तर करेक्टच्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि करेक्टच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुढे जे स्टेटस आहे ते ग्रीन कलर मध्ये करेक्ट म्हणून येईल. हे सर्व डिटेल्स जे आहे ते जनरली बरोबर असतात. फक्त आपल्याला एकदा व्हेरीफाय करायचं आहे आणि करेक्ट असेल तर करेक्ट मध्ये क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे क्लिक करायचं आहे आणि खाली जे आहे ते आता आपल्याला आपले 12वीचे आणि 10वीचे मार्क्स आपल्याला ह्या ठिकाणी दिसतील. तर हे मार्क्स देखील आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत किंवा चेक करायचे आहेत. करेक्ट असेल तर करेक्ट वरती क्लिक करायचं आहे, इनकरेक्ट असेल तर इनकरेक्ट वरती क्लिक करायचं आहे आणि आपण स्टेटस मध्ये बघू शकता सर्व जे आहे ते ग्रीन कलर मध्ये करेक्ट म्हणून आलेलं आहे. इनकरेक्ट असेल तर इनकरेक्ट वरती क्लिक करायचं आहे आणि करेक्टेड मार्क्स आपल्याला ह्या बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. जनरली ही सर्व माहिती जी आहे ते करेक्ट असते कारण आपण स्क्रुटिनी सेंटर वरती हे सर्व एकदा व्हेरीफाय केलेलं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत रजिस्ट्रेशन फॉर्म भरत असताना ते सर्व लिस्ट आणि ते डॉक्युमेंट्स आपल्याला परत एकदा ह्या ठिकाणी बघायला मिळतील. तर हे सर्व डॉक्युमेंट्स आपण चेक करू शकता. हे सर्व बरोबर आहेत याची खात्री करायची आहे आणि हे सर्व बरोबर असतील तर खाली सेव्ह अँड प्रोसीड या बटन वरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सेल्फ कन्फर्मेशन असा डायलॉग बॉक्स दिसेल. तर ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की आपण वरती जे काही माहिती दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सर्व करेक्ट आहेत. त्यामध्ये काही रॉंग इन्फॉर्मेशन नाहीये किंवा फेक डॉक्युमेंट नाहीत. जर हे इन्फॉर्मेशन रॉंग आहे किंवा डॉक्युमेंट फेक आहे असं निदर्शनास जर आलं तर आपल्याला जे काही सीट अलॉट झालेली आहे ती कॅन्सल होईल अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर ह्या चेकबॉक्स मध्ये क्लिक करायचं आहे आणि खाली सेव्ह अँड प्रोसीड ह्या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. आता आपण स्टेप 2 मध्ये आलेलो आहोत. म्हणजे स्टेप 2 जे आहे ते चूज ऍक्सेप्टन्स स्टेटस. या ठिकाणी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला आहे बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज आणि दुसरा पर्याय आहे फ्रीज. तर सुरुवातीला आपण बेटरमेंट म्हणजे काय ते बघूया. आपल्याला जे काही कॅप 1 मध्ये सीट अलॉटमेंट झालेली आहे, जे काही कॉलेज आणि त्या कॉलेज मधली जी काही ब्रँच मिळालेली आहे त्यात आपण सॅटिस्फाईड नाहीत. आपल्याला पुढच्या राऊंड मध्ये जायचं आहे. आपल्या मनासारखं कॉलेज किंवा ब्रँच आपल्याला मिळालेली नाही किंवा आपल्याला ह्यापेक्षा आणखी चांगलं कॉलेज किंवा एखादी चांगली ब्रँच मिळायची अपेक्षा आहे किंवा मिळायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय. तर आपण बेटरमेंट साठी जायचं आहे. बेटरमेंट साठी गेल्यानंतर आपल्याला कॅप 1 मध्ये जे काही सीट मिळालेली आहे ती सीट आपल्याकडेच राहणार आहे. कॅप 2 मध्ये जर आपल्याला नवीन कॉलेज किंवा ब्रँच मिळाली तर कॅप 1 मध्ये जी काही सीट मिळालेली आहे ती कॅन्सल होईल आणि कॅप 2 मध्ये जर सीट मिळाली नाही तर कॅप 1 मध्ये जे काही सीट मिळालेली आहे ती आपल्याकडेच राहणार आहे. आणि मग त्यावेळेस आपण परत आपल्याला चॉईस असेल की फ्रीज करायचं की बेटरमेंट करून कॅप 3 मध्ये जायचं आहे. म्हणजे
बेटरमेंटचा हा एक ॲडव्हान्टेज आहे किंवा बेनिफिट आहे की आपलं कॅप 1 मध्ये जे काही सीट आहे ते आपल्याकडे राहणार आहे आणि आपण कॅप 2 मध्ये बेटरमेंटसाठी जातोय. ह्यामध्ये डिसएडव्हान्टेज फक्त एवढाच आहे की कॅप 2 मध्ये जर आपल्याला सीट मिळाली तर कॅप 1 ची सीट जी आहे ती निघून जाईल. नंतर तुम्हाला कॅप 1 ची सीट मिळणार नाही. दुसरा जो पर्याय आहे तो आहे फ्रीज. म्हणजे आपल्याला जे काही अलॉटमेंट झालेलं आहे, जे काही कॉलेज आणि ब्रांच मिळालेली आहे, आपण त्यात सॅटिस्फाईड आहोत. आपल्याला जे कॉलेज पाहिजे होतं किंवा जी ब्रँच पाहिजे होती तीच ब्रँच आपल्याला मिळालेली आहे. आपल्या मनासारखं कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे आणि आता आपल्याला पुढच्या राऊंड मध्ये जायची इच्छा नाहीये, तर आपण अशा कंडिशन मध्ये फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. फ्रीज केल्यानंतर आपल्याला त्या कॉलेजला व्हिजिट करायचे आहे. आपले जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत आणि त्या कॉलेजची फीस हे आपल्याला घेऊन त्या कॉलेजला व्हिजिट करायचे आहे आणि त्या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करायची आहे. यासाठी आपल्याला टाइम लिमिट दिलेली आहे आणि ती टाइम लिमिट जी आहे ती आजपासून स्टार्ट होते. म्हणजे 16, 17 आणि 18 ऑगस्ट दुपारी 5 वाजण्यापूर्वी आपण त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायला पाहिजे. आपण ह्या ठिकाणी फ्रीज केलं आणि कॉलेजला जर आपण गेलो नाही तर ही सीट जी आहे ते कॅन्सल होईल आणि आपण कॅप मधून बाहेर पडणार आहोत. फ्रीज केल्यानंतर आपल्याला कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3 मध्ये जाता येणार नाही. कारण फ्रीज केल्यानंतर आपल्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. एकदा ऍडमिशन झालं की आपलं कॅप मधनं आपण बाहेर पडणार आहोत. तर त्यामुळं आपल्याला जे काही कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण फुल्ली सॅटिस्फाईड आहात तर आपल्याला फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. अदरवाईज बेटरमेंट इज अ गुड ऑप्शन. तर आपण ह्या ठिकाणी बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज ह्या ऑप्शन वरती क्लिक करून पुढे जाणार आहोत. बेटरमेंट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपला पासवर्ड विचारला जाईल. तर ह्या ठिकाणी आपला जो काही पासवर्ड आपण बनवलेला आहे तो पासवर्ड ह्या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल वरती म्हणजे आपण रजिस्ट्रेशन करता मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP ह्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट ह्या बटन वरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण स्टेप 3 मध्ये येणार आहे. स्टेप 3 म्हणजे पे ॲक्सेप्टन्स फी. तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं ही ॲक्सेप्टन्स फी ₹1000 पे करायची आहे. या ठिकाणी आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स डिटेल्स चेक करायचे आहेत. आपण बेटरमेंट साठी सिलेक्ट केलेलं आहे तर या ठिकाणी बेटरमेंट लिहून येते आणि खाली जे आहे ते ऑनलाईन पेमेंट वरती क्लिक करायचंय आणि सेव्ह अँड प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर आपण पुढे जे आहे ते सीट ॲक्सेप्टन्स फी ₹1000 हे सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पेमेंट मेथड सिलेक्ट करायची आहे. जे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्याला आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्स याला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड वरती क्लिक करून आपले जे काही पेमेंट आहे ते कंप्लीट करायचं आहे. तर या ठिकाणी UPI आहे किंवा कार्ड पेमेंट आहे, नेट बँकिंग आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर पे नाऊ याच्यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि आता जे काही आपण स्टेप 1 टू स्टेप 3 मध्ये जे काही आपण केलेलं आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर आपण ह्या ठिकाणी बघू शकता सीट ॲक्सेप्टन्स डिटेल स्टेटस मध्ये बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज असं आलेलं आहे. पुढे त्याच्या सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशन च्या समोर कन्फर्म्ड असं लिहिलेलं आहे. म्हणजे आपण बेटरमेंट केलेलं आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्म केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आपला जे काही पेमेंट केलेलं आहे त्याचा रेफरन्स नंबर देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं हे सीट ॲक्सेप्टन्स लेटर इथं जनरेट झालेलं आहे. हे व्यवस्थित चेक करायचं आहे आणि खाली जे आहे ते प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म ह्या बटनावरती क्लिक करून हा जे काही ॲक्सेप्टन्स फॉर्म आहे लेटर आहे ते प्रिंट करायचं आहे किंवा त्याची सॉफ्ट कॉपी जी आहे ते आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं हे ॲक्सेप्टन्स लेटर जनरेट होईल. हे आपण प्रिंट घेऊन ठेवायचं आहे किंवा ह्याची जी सॉफ्ट कॉपी आहे ती
सेव्ह करून ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण कॅप राऊंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी पुढे बेटरमेंट कसं करायचं किंवा फ्रीज कसं करायचं हे आज आपण पाहिलेलं आहे. तर अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.